मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत केवरामजी बघेले तालुक्याचे राष्ट्रवादीचे सचिव असून अध्यक्ष असून हे आपले आलेले आहे। हे आपल्याला तेथील केलेले कार्य सांगणार। नमस्कार, मी केवराम बघेले, गोरेगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष 15 वर्षापासून आहे। 15 वर्ष पंचायत समिती सदस्य राहिलो आणि मी प्रफुल्ल पटेल साहेबांचा कार्यकर्ता आहोत। प्रफुल्ल पटेल साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकसित काम केलेले आहे। प्रफुल्ल पटेल जसा कोणताही नेता आपल्या जिल्ह्यात नाही। आपल्या विदर्भासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे। कारण की आज सिंचनाचा विभाग असेल, शिक्षणाविषयी विभाग असेल, सुशिक्षित विभागाचा असेल, एवढ्या मोठ्या कोरोनामध्ये कोणी सहकार्य केले असते प्रफुल्ल पटेल साहेबांनी केले। आणि यासाठी आम्ही आताच कार्यकर्ता मेळावा झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, त्यामध्ये आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभेच्या आमच्या सर्वांनी विकास करण्याकरता, जिल्ह्याचा विकास करण्याकरता जिल्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याचा आग्रह सुद्धा केलेला आहे। आणि मी सतत सन 2000 वर्षापासून प्रफुल्ल पटेल साहेब यांचा आणि राजेंद्र जयंत वर्षाते पटेल यांचा वाढदिवस मानत असतो। आणि यावर्षी सुद्धा प्रफुल्ल पटेल साहेबांचा 17 फेब्रुवारीला पाथरी इथं खूप भव्य असा वाढदिवस कार्यक्रम साजरा केला आहे। त्या ठिकाणी आरोग्य शिबिर, डॉक्टर पुष्पराज गिरी साहेब यांच्याकडून संच राहणार आहे। त्या ठिकाणी महिला बचत गट मेळावा, त्या ठिकाणी कृषी मेळावा, त्या ठिकाणी पशु चिकित्सा शिबिर आणि त्या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम, असा खूप मोठा आपण कार्यक्रम करतो आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा वाढदिवस साजरा करतो। कारण की आमचा नेता जसा आहे रूपवान, गुणवान, धनवान आणि चरित्रवान। आणि मी यासाठी साहेबांना मानतो, कारण की राजकारणामध्ये खूप नेते इकडे तिकडे जातात आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की माझा नेता श्री प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रफुल्लभाईचा आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतो। आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारलं, कधी काम होत नसेल तर ते सर्वच म्हणतात की सिर्फ प्रफुल्ल पटेल साहेबच विकास करू शकतात। आणि म्हणून मी माझ्या तालुक्याच्या वतीनं साहेबांना विनंती करतो की साहेबांनी लोकसभेची निवडणूक लढावी, अशीच त्यांना विनंती करतो। आणि साहेब आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त, जयंती निमित्त खूप मोठा 9 फेब्रुवारीला कार्यक्रम करतात। आज मनोहरभाई पटेल यांची जयंती साधी साजरी करण्यात आली, परंतु आपल्या जिल्ह्यातील, दोन्ही जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ते नंबर 1 वर उत्तीर्ण होतात, त्यांना स्वर्ण पदक देऊन त्यांचा मनोबल वाढवतात, उच्च चांगलं शेतकऱ्याचं मनोबल वाढवतात, पत्रकाराचं मनोबल वाढवतात। अशा प्रकारचं साहेबांच्या वतीनं खूप चांगला कार्यक्रम होतो। आणि त्या ठिकाणी मोठे मोठे नेते आणि महाराष्ट्राची सरकार संपूर्ण आपल्या गोंदियाला 11 फेब्रुवारीला येत आहे आणि मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजन सुद्धा हा एक साहेबच आहेत म्हणून हा कार्यक्रम काम होतो। आणि यासाठी मी गोरेगाव तालुक्याच्या वतीनं सर्व जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की आपण साहेबांना निवडून द्यावं आणि साहेबांनी निवडणूक लढावी, अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। मन मोकळेपणाने आपल्याला सांगितले आहे बघेलेजींनी। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।